नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. नॅशनल न्यूट्रिशनल वीक ही संकल्पना जितकी आवश्यक आहे तितकाच त्यामध्ये आयुर्वेदाचा सहभाग सुद्धा गरजेचा आहे. अन्न अंगी लागण्यासाठी म्हणजेच अन्नाचं पचन होऊन त्याचं शक्तीत रूपांतरण होण्यासाठी आयुर्वेदामध्ये अग्नी ही एक संकल्पना मांडलेली आहे. भारतीय शास्त्र ज्याप्रमाणे आरोग्यम भास्करात इच्छेत म्हणजे आरोग्याची इच्छा सूर्याकडे करावी असं सांगतं, त्याप्रमाणे आयुर्वेदात रोगाः सर्वेपि मंदाग्नौ म्हणजे सर्व रोगांचं मूळ मंदाग्नीमध्ये असतं असं सांगतो. आणि म्हणूनच अन्न सकस असणं हे जितकं गरजेचं तितकंच त्या अन्नाचं पचन व्यवस्थित होणं हे सुद्धा महत्त्वाचं. आकाशातला सूर्य, बाह्यसृष्टीमधला डोळ्यांनी दिसणारा अग्नी आणि शरीरातलं जाठराग्नी हे तिघं अन्न पचनासाठी पर्यायाने आपल्या पोषणासाठी रिस्पॉन्सिबल असतात असं म्हटलं तर क्षणभर विचार करून पहा. फुलं फुलण्यासाठी, फळं पिकण्यासाठी, दारातल्या साध्या तुळशीला वाढण्यासाठी सुद्धा सूर्यप्रकाश लागतो. शेतात तयार झालेला गहू, तांदूळ आपण तसाच खाऊ शकत नाही. किचनमधल्या अग्नीच्या मदतीने पोळी भाजली, तांदूळ शिजला की मग आपण तो खाऊ शकतो. आणि सरते शेवटी सेवन केलेली प्रत्येक गोष्ट, अगदी पाणीसुद्धा जाठराग्नीकडून पचली की मग तिचं शक्तीत कन्व्हर्जन होतं. सूर्य तर त्याचं काम नीट करतो. जाठराग्नीने त्याचं काम व्यवस्थित करावं यासाठी आयुर्वेदाचे अनेक नियम असतात. आता राहिला तो मधला अग्नी म्हणजेच अन्न शिजवण्याची कला आणि शास्त्र. सध्याच्या मॉडर्न आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स्ड काळात वेळ नाही या एक्सक्यूज खाली आपल्या सर्वांचं त्याकडे दुर्लक्ष झालंय. कसं? प्रेशर कुकरच्या डेली वापरातून. आयुर्वेदात औषध असो किंवा अन्न असो ते मध्यम ते मंद आचेवर आणि प्रत्यक्ष अग्नीच्या मदतीनेच शिजवण्याची कल्पना आहे. नावाप्रमाणेच प्रेशर कुकरमध्ये अन्न वाफेच्या प्रेशरच्या मदतीने शिजल्यासारखं फक्त वाटतं, पण त्यावर पुरेशा वेळेसाठी अग्निसंस्कार झालेला नसतो. असं मऊ झालेलं पण नीट न शिजलेलं अन्न सेवन केलं की जाठराग्नीला ते पचवणं खूप अवघड होतं. अर्धवट कच्ची राहिलेली चण्याची डाळ पुन्हा दुप्पट वेळेसाठी शिजवायला ठेवली तर ती जशी नीट कधीच शिजत नाही तसंच काहीसं आपल्या शरीरामध्ये होतं. आणि त्यातून अग्नी मंदावल्यामुळे ओबेसिटी, डायबेटीस, हाय कोलेस्ट्रॉल सारख्या अनेक रोगांना आमंत्रण मिळतं. त्यामुळे कधीतरी एमर्जन्सीसाठी प्रेशर कुकर वापरलं तर ठीक. एरवी रोजचा भात, खिचडी किंवा भाजी पातेल्यात करणंच चांगलं. अन्न पोषण मूल्यांनी परिपूर्ण असावं यासाठी आपण आपल्या परीने काय काय करू शकतो हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.